विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 तिसऱ्या दिवशी रंगतदार सामने, प्रेक्षकांची मोठी गर्दी. मिरजेत फुटबॉल प्रेमी मित्र परिवाराच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य ओपन फुटबॉल स्पर्धेचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे करण्यात आले आहे. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी सामन्याचे उद्घाटन महिला व बालकल्याण समिती सभापती बानू मुसा जमादार, नगरसेवक सागर वनखंडे, जुबेर चौधरी, विलास देसाई आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडले. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी एकूण 3 सामने पार पडले. पहिल्या सामन्यात डायमंड फुटबॉल क्लब मिरज संघाने हुबळी संघाचा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या सामन्यात कोल्हापूर संघाने सांगली संघावर मात केली, तर तिसऱ्या सामन्यात गडहिंग्लज फुटबॉल संघाने मुंबई संघाचा पराभव करत शानदार विजय मिळवला. बऱ्याच वर्षानंतर मिरजमध्ये फुटबॉल सामने होत असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आले. भर उन्हात ही सामने पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी केली होती. यावेळी स्पर्धेचे संयोजक आबिद शेख, फहीम शेख, मलिक नायकवडी, अली शेख तसेच शब्बीर शेख, मुन्ना नायकवडी, राजू कांबळे, सुगंध कांबळे, पीतर शेख, खलील शेख, शाबुद्दीन शेख, प्रशांत माने आणि रवी सदरे आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेतील सामने सुरळीत पार पडण्यासाठी पंच म्हणून ॲडविन सर, दिलावर नरवाडे, शशी साबळे, यश भोरे आणि सतीश शिकलकर यांनी काम पाहिले. स्पर्धेत उद्या सेमीफायनलमध्ये सामने रंगणार असून 2 दमदार संघ आमनेसामने येणार आहेत. पहिल्या सेमीफायनलमध्ये MLFC मिरज विरुद्ध गडहिंग्लज फुटबॉल क्लब असा सामना रंगणार आहे, तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये डायमंड फुटबॉल क्लब विरुद्ध कोल्हापूर फुटबॉल क्लब अशी जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे. हे दोन्ही सामने अत्यंत रंगतदार होण्याची शक्यता असून विजयी संघांना अंतिम फेरीत प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये या सामन्याविरुद्ध मोठा उत्साह निर्माण झाला आहे. मिरजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं फुटबॉल चषक भरवण्यात आलेला आहे. या ठिकाणी मिरज फुटबॉल प्रेमी सर्व ग्रुप आणि मलिक नायकोडी मित्रमंडळ, अली शेख मित्रमंडळ, फहीम शेख मित्रमंडळ, अभिषेक मित्रमंडळ या सर्व लोकांनी मिळून हा चषक भरवलेला आहे. आणि या ठिकाणी आज आम्ही फुटबॉल प्रेमी म्हणून उद्घाटनाला आलो, परंतु या ठिकाणी आज समाधान वाटलं की या मुलांनी स्वतःहून या ग्राउंडची स्वच्छता केलेली आहे. या ठिकाणी थोडेसे डागडुजी करून घेतलेली. मी बऱ्याच वेळेला या ग्राउंड्समध्ये सुधारणा व्हावी म्हणून प्रयत्न केले. 26 फेब्रुवारीला या शहराचे नूतन महापौर धीरज सूर्यवंशी यांनासुद्धा इकडं आलेले होते आणि त्यांनी त्यावेळेला आपल्याला शब्द दिला होता की पाठीमागचं तुम्ही काही काढू नका आणि इथून पुढं माझ्याकडून तुम्ही अपेक्षा घ्या आणि मी ग्राउंड चांगला करून देतो. त्याने गेल्यानंतर थोडंसं महापालिकेनं फक्त एक रोलर वगैरे मारलं, थोड्याशा सुधारणा केल्या, परंतु आम्हाला जशा अपेक्षित आहेत असून तितक्या सुधारणा झालेल्या नाहीत. परंतु महापौर साहेबांना माझी विनंती आहे की आत्ता ह्या मॅचेस चालू आहेत, यामध्ये आपण एकदा ह्या ग्राउंडला भेट द्या, कारण मिरज आणि फुटबॉल याचं नातं खूप वेगळं आहे. मिरजेच्या लोकांचा श्वास म्हणजे फुटबॉल. अशी परिस्थिती असताना या ठिकाणी आता ह्या मॅचेस चालू होणं गरजेचं होतं आणि या लोकांनी मॅचेस चालू केल्यात, यांचं मी पहिल्यांदा कौतुक करतो. अतिशय या लोकांना मी धन्यवाद देतो की यांनी फुटबॉल जिवंत ठेवला. आणि या ठिकाणी आज सगळ्या नामवंत टीम आलेल्या आहेत. कोल्हापूर आहे, गडहिंग्लज आहे, मुंबई आहे, पुणे आहे, सातारा, अशा सर्व चांगल्या टीम या ठिकाणी आलेल्या आहेत. एक फुटबॉल प्रेमींना या ठिकाणी मॅचेस बघण्याची पर्वणी आहे. तरी सर्व मिरजेतील, सांगलीतील सर्व फुटबॉल प्रेमींनी याचा लाभ घ्यावा आणि मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून माननीय महापौर साहेबांना विनंती करतो, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी मॅचेसला भेट द्यावी आणि ग्राउंडच्या बाबत आपण लक्ष घालून अजून या ग्राउंडवर सुधारणा करून द्याव्यात, एवढी विनंती या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.